तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. जुन्या मोंढा येथील प्रतिबंधित गुटखा पुरवठा करणाऱ्या गोदामावर पोलिसांचा छापा. 4 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. जुन्या मोंढा येथील अजंठा ट्रेडर्सवर छापा मारून जवळपास 10 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. उपायुक्त नवनीत कावत व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणात सैफ सय्यद युसुफ, शेख नईम शेख महमूद, सय्यद माजिद सय्यद फारूक, अख्तर निजाम पठाण असे गुटखा पुरवठा करणाऱ्यांच्या टोळीचे आरोपींचे नाव आहे. जुन्या मोंढा परिसरातील हरी मस्जिद जवळील अजिंठा ट्रेडर्सच्या गोडाऊन मधून प्रतिबंधित गुटखा पुरवठा केला जात होता. पोलीस पथक व अन्न औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोदामाची तपासणी केली आहे. 20-24 ताससाठी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी. नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा 20-24 तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. सर जी काय आजची कारवाई? नमस्कार, मी DCP झोन 2 नवनीत कावत IPS. आज गोपनीय माहिती मिळाली होती मला, त्यासाठी मी एक टीम फॉर्म केली होती आणि जाफर गेटच्या पाठीमागे मस्जिदच्या पाठीमागेच्या जागेवर जाऊन गुटखाची इलिगल सेल करत होते. ते गोडाऊनवर आम्ही रेड केले आणि जवळपास 10 लाखाच्या आता किंमत त्याची मोजणं सध्या चालू आहे. जवळपास 10 लाखाचे वरच्या मुद्देमाल आम्ही जप्त करणार आहे. त्यामध्ये आतापर्यंत आम्हाला 4 आरोपी सापडलेले आहेत. सय्यद सैफ सय्यद युसुफ, शेख नईम शेख महमूद, अख्तर निजाम पठाण आणि सय्यद माजिद सय्यद फारूक. हा पूर्ण कडी आम्ही बघणार. हे गुटखा त्यांनी कुठून आणला होता आणि ते पूर्ण कडीचे सुरुवात ते एंडपर्यंत आम्ही तपास करणार. धन्यवाद. नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी 20-24 तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.